चिकनला लागणारं आपण साहित्य बघूया। हे खोबरं आहे, हे कांदा आणि तीळ मी एकत्र भाजलेलं आहे, लसूण, अर्धा टोमॅटो, आलं आणि कोथिंबीर, हे सगळं मी भाजून घेतलेलं आहे। आता मिक्सरमध्ये आपण वाटून घेऊया। चिकन करण्यासाठी आपण हे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे, ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आपण आता त्याला मीठ घालूया आणि थोडीशी हळद, हे मिक्स करून एक अर्धा तास तरी आपण त्याला बाजूला ठेवूया, मॅरिनेट करायला बाजूला ठेवूया। नंतर आपण चिकन करायला घेऊया अर्ध्या तासानंतर। आता आपण चिकन करायला सुरुवात करूया। ते मी कुकरमध्ये चिकन करणार आहे। कुकरमध्ये कसं पटकनमध्ये चिकन शिजलं जातं। तर 2 चमचे तेल घालूया, तेल गरम झालं की आपण हे मिक्सरमध्ये वाटून घेतलेला मसाला घालूया। सगळा मसाला घालूया आणि परतून घेऊया। कुकरमध्ये चिकन शिजवायचं कारण कुकर पटकन होतं आणि पातेलमध्ये शिजवायला काय हरकत नाही, पण ते सारखं बघावं लागतं शिजले का, म्हणून आपला वेळ पण वाचतो आणि पटकन पण शिजलं जातं। म्हणून आपण हे कुकरमध्ये चिकन करणार आहोत। तर आता हे आपण पूर्ण भाजून घेऊया मसाला आपला भाजत आलेला आहे, तेल सुटतंय। तर आपण लाल मिरची पावडर, मसाला सुका मसाला टाकूया, लाल मिरची पावडर थोडी टाकूया आणि हा चिकन मसाला आहे, हा बाजारात मिळतो तो टाकूया। तुम्हाला टाकायचा नसला तर तुम्ही नका टाकू, पण याने जरा टेस्ट चांगली येते मसाल्याने, चिकन मसाल्याने। तर पुन्हा आपण हे जरा हलवून घेऊया। थोडासा गरम मसाला घालूया, कारण खडे मसाले आपण घातलेले नाहीत, ते मध्ये मध्ये येतात खाताना, म्हणून हा बारीक केलेला गरम मसाला घालायचा। हे बघा आता आपलं तेल सुटलेलं आहे, मसाला भाजून झालेला आहे। आपण आता हे चिकन अर्धा तास ठेवलं होतं ते आपण घालूया। त्याला हळद मीठ लावलेली आहे, हे मिक्स करूया। पुन्हा एकदा आपण हलवून घेऊया आणि हे सगळं फास्ट गॅसवरच करायचं, हळू गॅस नाही करायचा। हे पूर्ण मसाला हे चिकनला सगळा लागला पाहिजे। आणि तुम्हाला जर सुक्क करायचं असेल, रस्सा नको असला तर हे असंच करायचं, फक्त हे थोडंसं पाणी घालून त्याला शिजवायचं। नाहीतर पाणी नाही घातलं तर हे असं शिजणार। त्याला आपण मीठ टाकलंय, मसाला टाकलाय, त्यामुळे पाणी सुटतं, मग याचं सुक्क चिकन तयार होतं। पण आपल्याला तर चिकनचा रस्सा करायचा आहे ना, म्हणून आपण आता ह्याच्यामध्ये गरम पाणी घालणार आहोत। याला आपण एक 2-3 मिनटं तरी चांगलं परतून घ्यायचं। मिक्स झालं पाहिजे, सगळे मसाले लागले पाहिजेत। झाकण ठेवू, 2 मिनटं। हे बघा आता वाफ आलेले, हे बघा कसं दिसतंय। आता याच्यामध्ये आपण गरम पाणी घालूया। आपल्याला किती रस्सा करायचा आहे त्याप्रमाणे आपण पाणी कमी जास्त करायचं। आता आपण वरून मीठ टाकूया, नाही मीठ टाकलेलं आहे, थोडंसं मीठ लागेल किंवा नंतर टाकलं तरी टेस्ट करून बघून आपण नंतर पण टाकू शकतो, कमी जास्त झाला आहे का। कसं तरी आलेली आहे, आपण थोडंसं मीठ टाकूया, मग असे टाकलेलं आहे मीठ।
आता बघा कुकरला आपण झाकण लावूया आणि 2 शिट्ट्यामध्ये एक चिकन लगेच शिजतं. जास्त वेळ लागत नाही चिकन शिजायला. 2 शिट्ट्यामध्ये चिकन शिजून जाणार. नंतर आपण पाणी ॲड करणार आहोत त्याच्यामध्ये. हे तुम्हाला वाटेल मी पाणी कमी टाकले, पण नाही, हे नंतर शिजल्यानंतर गरम पाणी आपण ॲड करायचं. आता आपण 2 शिट्ट्या होऊ द्या. शिट्ट्या होऊ दे, नंतर आपलं चिकन तयार आहे. चिकन आपलं तयार आहे. तर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि घरी तुम्ही नक्की करून बघा. धन्यवाद.